येणाऱ्या 1-2 महिन्यावर होणाऱ्या जत नगर परिषदच्या पार्श्वभूमीवर विद्यमान आमदार यांनी जत शहराला एक चांगलं मोठं गाजर दाखवलेलं आहे की नवीन इमारत मी जत शहरामध्ये निर्माण करतोय, तयार करतोय. पण खरे म्हणजे इमारत कुठेही होणार नाही. तुम्ही 10 पाटी अजून खडी टाकला नाही. तुम्ही 10 महिने आमदार झाला, 10 महिने आमदार होऊन सुद्धा तुमच्याकडून ठोस कोणतेही जत तालुक्यासाठी, जत शहरासाठी काम नाही आहे. सद्यस्थितीत शहराची अवस्था बकास झालेली आहे. तुम्ही बघितला तर वेळेवर सद्यस्थितीमध्ये कोणतीही कचऱ्याची गाडी या ठिकाणी येत नाहीये. सध्या कचऱ्यामध्ये ढीग पूर्णपणे साचलेला आहे. ज्या विजापूर टू सातारा हायवे आहे त्या रोडवरची जी दिवाबत्ती आहे ते पूर्णपणे बंद आहे. जे दुभाजक आहे त्या ठिकाणी येता जाता लोकांना त्रास होतोय, त्या ठिकाणी अडचणी निर्माण झालेल्या आहेत, त्या ठिकाणी ट्रॉफिक होतोय. याच्यावर कुणाचाही अंकुश नाहीये. सद्यस्थितीत प्रशासन असून सुद्धा वेळेवर पाणी नाही, व्यवस्थित वीज बत्ती नाही, व्यवस्थितपणे कोणतेही ठोस पुरावे या प्रशासनानं घेतलेले नाही. सद्यस्थितीत तुम्ही बघितला तर घनकचरा प्रकल्पावरली सर्व मशीन हे बंद आहे. गेली 10 महिने झाले हे मशीन बंद आहेत. कोणताही प्रोजेक्ट त्या ठिकाणी वापरला जात नाही. कचरा गोळा केला जातो, कचरा त्या ठिकाणी टाकला जातो, पण त्या कचऱ्याचं जे निर्जीवपणा करायचा होता पण ते निर्जीवपणा सुद्धा केला जात नाही. तिथल्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना त्या कचऱ्याचा त्रास होतोय हे विद्यमान आमदार यांना समजायला पाहिजे. कारण प्रशासन म्हणून तुमची एक स्वतःची जबाबदारी आहे. तुम्ही ते काम ताकदीनं करायला पाहिजे होतं. पण ऐन दिवाळीच्या सण सुद्धाच्या पार्श्वभूमीवर तुम्ही जे हिंदू सण हा आपण म्हणून साजरा करतो त्या ठिकाणी प्रत्येक माणसाला त्या ठिकाणी त्रास होतोय हे आपण बघणं काळाची गरज आहे.